लीला लीला अगं ऐक, तिला ऐक ना बाळा, काय करतेस तू? रेवती जा ना तिच्या बरोबर. हो हो. रेवती नाही, थांब, तू नको जाऊ, मी जाऊन बोलतो. बाबा, आता आपण काय करायचं? हे पत्रकार आता दिवसभर विनाकारण हीच गोष्ट चघळत राहतील. आणि आपण त्यांना इग्नोरही करू शकत नाही. सगळ्यांना आपल्याला उत्तर तर द्यावीच लागतील. येस, आणि त्यासाठीच आपल्याला प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागणार आहे. प्रमोद विराज, तुम्ही विश्वाची हेल्प घेऊन प्रेस कॉन्फरन्स ऑर्गनाइज करा. ठीक आहे. हो बाबा. किशोर, हां लॉजना कॉन्टॅक्ट कर. ओके. यश, रिपोर्टर्स बरोबर कोऑर्डिनेट कर. येस अजय. एक मिनिट एजे, पण लीलाईंचं काय? नाही म्हणजे प्रेस त्यांना सुद्धा प्रश्न विचारेल ना, जे घडलंय त्याबद्दल. त्यांना बोलता येणार आहे का? त्यांना सवय नाही ना असं प्रेसला ऍड्रेस करायची. एजे, तुम्हाला आठवतंय ना मागच्या वेळी त्यांनी किती... लीला प्रेस कॉन्फरन्स मध्ये येणार नाही, तिची तब्येत ठीक नाहीये. आणि तिच्या हेल्थपेक्षा मला माझी इमेज इम्पॉर्टंट नाहीये. मी एक काम करतो, लीलाला एक व्हिडिओ बाईट करायला सांगतो आणि आपण तो प्रेस कॉन्फरन्स मध्ये दाखवूया. प्रेस कॉन्फरन्स आपण ऑफिसमध्येच घ्यायची आहे का? नाही, इथे घरी यायची. काय? घरात? एजे, येस, कारण की तिची तब्येत ठीक नसताना मला तिला एकटीला सोडून कुठेही जायचं नाहीये. आणि हो, मी तिला या प्रेस कॉन्फरन्स बद्दल काही सांगणार नाहीये. कळलं सगळ्यांना? तुम्ही पण कोणीही काही बोलू नका. काही झालं तरी लीला आमच्या रूम मधनं खाली येणार नाही. आणि या सगळ्याचा तिला कसलाही त्रास होता कामा नाही. बरोबर आहे अभिरामचं. आपण सगळ्यांनी लीलाला त्रास होऊ नये याची काळजी घेऊया. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, तर बिचारी उगीच काळजी करत बसेल. आई मी आलोच. सगळं माझ्यामुळे होतं. इजेंना किती त्रास होतोय. मला इजेंना खुश ठेवायचं होतं, त्यांना आनंदात बघायचं होतं, पण लीला, इजे लीला, शांत हो. लीला शांत हो. इजे मी हे बघ, मला कळतं तुझ्या मनात काय चाललंय. पण जे काही घडलं ना, त्यात तुझा किंवा माझं काही फॉल्ट नाहीये. आणि इजे सगळे तुम्हालाच ब्लेम करताय. तर बोलतात तर बोलू दे लीला, काय फरक पडतो. हे बघ, या सगळ्या गोष्टीचा मला अजिबात त्रास होत नाही आणि तूही करून घेऊ नकोस. या सगळ्यामुळे तुझ्या हेल्थवर काही परिणाम झाला तर ते मला आवडणार नाहीये. इथे लोक तुमच्यामुळे माझ्यावर हल्ला झाला असा तुमच्यावर आरोप करतायत, पण तरी सुद्धा एजे तुम्हाला माझीच काळजी वाटते. प्लीज शांत हो. आणि तू जेवढं टेन्शन घेतेय तेवढं काही घडलेलं नाही लीला. आय कॅन हँडल इट. तुला मी आधी सांगितलं होतं की या जगात अशी कुठलीही गोष्ट नाहीये जी तुझा नवरा हँडल नाही करू शकत. सो रिलॅक्स. इजे, मला पण तुमची मदत करायची. मी काय करू शकते का? करू शकतेस. काय सांगा ना, काय करू? एक व्हिडिओ बाईट देऊ शकतेस ज्यात तू म्हण की जे काय छापून आलेलं आहे
ते सगळं खरं नाहीये. हो हो मी लगेच बनवते असा व्हिडिओ. नाही, त्याआधी तुझे मेडिसिन्स इम्पॉर्टंट आहेत, ते मिस नाही करायचे. औषधं नंतर घेते ना. हेल्थ कम फर्स्ट. एक लक्षात ठेवलेला, या जगात माझ्यासाठी सर्वात महत्वाची व्यक्ती तू आहेस. त्यामुळे तुझ्या हेल्थला काही झालेलं मला चालणार नाही. त्यामुळे या गोळ्या घे. आता शूट करू का व्हिडिओ बाईट? येस, पण हा शूट करताना तुला कुठलाही स्ट्रेस झाला तर थांबव. आय कॅन हँडल एव्हरीथिंग. हे बघ, मी थोड्या बाहेर चाललोय. मला विश्वा, प्रमोद आणि विराज बरोबर काही मॅटर सॉल्व्ह करायचेत. काही लोकांना भेटायचंय. तू काळजी घे. एजे, तुम्ही प्लीज स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला काही झालेलं मला अजिबात सहन होणार नाही. दिला, मी प्रॉमिस करतो, आपल्या दोघांनाही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. ओके? येऊ मी? नमस्कार. मी तुम्हाला काय होतंय, नेहमी किती मोठे मोठे डायलॉग्स इझिली म्हणते, आता काय होतंय? नमस्कार, मी लीला अभिराम जहागीरदार. मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की एजंटवर केलेले आरोप खोटे आहेत. नमस्कार, मी लीला अभिराम जहागीरदार. मी तुम्हा सगळ्यांना हे सांगणार आहे की एजे म्हणजेच अभिराम जहागीरदार यांच्यावर जे आरोप केले गेले ते वा लीलाई, मानलं तुम्हाला. परिस्थितीतून पळ कसा काढायचा हे कोणीतरी तुमच्याकडून शिकावं. एक तर तुमच्यामुळे एजेंटवर भलते सलते आरोप झाले आणि आता तेच निस्तरण्यासाठी त्यांनाच प्रेस कॉन्फरन्स बोलवावी लागतीये. म्हणजे त्यांच्यावर रोखलेले कॅमेरे, उचललेले प्रश्न, केलेले आरोप या सगळ्यांना ते बिचारे एकटे सामोरे जाणार आणि तुम्ही काय करणार? हे असे फालतू व्हिडिओ शूट करून व्यवस्थित अंग काढून घेणार. हुशार. एजे प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत? मला याबद्दल काहीच माहित नाही. कसं माहिती असेल? कारण एजेंना तुमची काळजी वाटते, त्यामुळे त्यांनी सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला सांगायचं नाही कॉन्फरन्स बद्दल. एवढंच काय, तर प्रेस कॉन्फरन्स आपल्या हॉलमध्येच आहे. तरी एजेंनी सगळ्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे की लीला आईंना काही सांगायचं नाही, तुम्हाला त्रास होईल ना. आणि बहिणी, खरं सांगू का, मला पण असंच वाटतंय की एजेंना ना 100% खात्री आहे की लीलाही घाबरतील, त्यांना प्रेस कॉन्फरन्सचं प्रेशर येईल.
आणि त्यांना काही हे झेपणार नाही. तुम्हाला आठवतं ना, लास्ट टाइम पण असंच झालं होतं. नाही झेपणार. नाही, नका देऊ तुम्ही त्यांची साथ. आम्ही आहोत ना, आम्ही देऊ. आम्ही कायमच त्यांची साथ देत आलो. आणि हे जे व्हिडिओ शूट वगैरे नका करू, एवढे कष्ट नका घेऊ. टाइम पास नुसता राहू दे. चला. प्रेस कॉन्फरन्स एजींनी का नाही सांगितलं मला? का सगळं एकटेच फेस करणार आहे? नाही नाही, मला त्यांची मदत करायलाच हवी. अजून किती वेळ लागेल एजंटना यायला? लीला मॅडम पण असणार आहेत ना प्रेस कॉन्फरन्स मध्ये? हे बघा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तुम्हाला पण एक विनंती करतो, प्लीज आम्हाला सहकार्य करा प्लीज. हे बघा, आम्ही ते एजंटना भेटायला आलोय. तुम्ही प्लीज लवकर बोलवा ना त्यांना. हो हो, एजे येत आहेत. आणि तसंही ही प्रेस कॉन्फरन्स एजंटनीच बोलवली आहे ना. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, पण प्लीज थोडं तुम्ही पेशन्स ठेवा प्लीज. एजंटना सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहीत आहेत, तर मग ते समोर का येत नाहीयेत? आम्ही अजून किती वेळ वाट बघायची? अभिराम जागीरदार हाय हाय. 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 अभिराम जागीरदार प्लीज लवकरात लवकर एजंटना बोलवा, त्याशिवाय हे लोक काही शांत बसणार. आणि हो, लीला मॅडमचा बाईक विसरू नका, तो खूप इम्पॉर्टंट. हो, मी बोलवतो सर. अभिराम जागीरदार हाय हाय. अभिराम जागीरदार हाय हाय. अभिराम जागीरदार हाय हाय. आम्हाला लीला जागीरदार यांच्याशी बोलायचंय, त्यांना बोलवा. बायकोवर असा जीवघेणा हल्ला करणाऱ्या माणसाला कडक शिक्षा झालीच पाहिजे. अभिराम जागीरदार हाय हाय. 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 एजे सर, लीला मॅडमचा व्हिडिओ बाईट आलाय का? नाही. अभिराम जहागीरदार, तुमच्या बायकोवर झालेल्या हल्ल्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सर, तुम्हाला कोणावरती संशय आहे? हल्ल्याला इतका वेळ होऊनही तपासणीत काहीच प्रगती नाही, यावर तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आलो. पहिले तुम्ही सगळे सेटल व्हा. आधी आम्हाला सांगा, लीला जागीरदार कुठे आहेत? त्यांच्यावर प्राणघातक हल्ला होऊनही तुम्ही इतक्या घाईनं त्यांना मुंबईत परत का आणलं? लीला जागीरदार तुमच्या बरोबर या प्रेस कॉन्फरन्सला का नाही आल्या? एक मिनिट. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील, पण प्लीज एक एक करून शांतपणे प्रश्न विचारा. ओके? सेटल डाऊन. सर, तुम्ही तुमच्या वाईफ सोबत काश्मीरला गेलेलात. तिथे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. हे खरं आहे का सर? मग अजूनही तुम्ही त्यावर कोणती ऍक्शन का नाही घेतली? हे बघा, माझं आणि पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. यामागे कोणाचा हात आहे ते लवकरच कळेल. कशावरून हा हल्ला तुमच्या एखाद्या कॉम्पिटिटरने किंवा शत्रूने केला नसेल, आणि असं जर असेल तर त्याची किंमत तुमच्या बायकोने का चुकवावी? हे बघा, मी सांगितलं तुम्हाला की एन्क्वायरी चालू आहे, आणि ज्यांनी कोणी हे केलंय त्याला मी सोडणार नाही, हे नक्की आहे. पण कशावरून हा हल्ला तुम्हीच केला नसेल? व्हॉट? लीला माझी वाईफ आहे. मी तिच्यावर हल्ला का करीन ते आम्हाला कसं कळेल? तुमची पहिली बायको ही लवकर गेली. तिच्या मृत्यूचं रिझनही तुम्ही अजून गूढ ठेवलं होतं. त्यावेळेसही प्रेस कॉन्फरन्स घेतली नव्हती. यावेळेसही तुमचा असाच काहीतरी हेतू असेल तर?
खरं तर तुमचे एवढे कॉन्टॅक्ट्स आहेत, पोलीस कमिशनरही तुमच्या ओळखीचे आहेत, मग तरी तपासाला एवढा वेळ का लागतोय? याचाच अर्थ असा होतो की ह्या हल्ल्यात तुम्ही इन्व्हॉल्व आहात आणि म्हणून तुम्हीच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहात. इनाफ. हे बघा, आता तुम्ही काहीही कॉन्स्पिरसी मांडताय. आता जे काही घडलंय त्याला मी तुम्हाला सांगतो, ओके? खरं काय ते आम्हाला तुमच्याकडून नाही ऐकायचं, तुमच्या वाईफ कडून ऐकायचं. तुम्ही त्यांना बोलवा. तुम्ही त्यांचा आवाज असा दाबू शकत नाही. आम्हालाही कळू दे तुम्ही आणि तुमच्या घरच्यांनी मिळून त्यांच्यावर किती अत्याचार केलेत ते. आणि असं काय घडलंय जे तुम्ही त्यांच्या जीवावर उठलात? हो, आम्हाला तुमच्या वाईफ कडून सगळं सत्य ऐकायचंय. अभिराम जहागीरदार, आम्हाला मिसेस लीला जहागीरदार यांना भेटायचंय. नीला जहागीरदार यांना आत्ताच्या आत्ता बोलवा. अभिराम जहागीरदार, हाय हाय. अभिराम जहागीरदार, हाय हाय. अभिराम जहागीरदार, हाय हाय. अभिराम जहागीरदार, हाय हाय. प्लीज शांत व्हा तुम्ही. मी माझ्या बायकोला इथे बोलू शकत नाही, तिची तब्येत ठीक नाहीये. तिला अजून मी प्रेशर देऊ शकत नाही. प्लीज समजून घ्या जरा. म्हणूनच मी तिला इथे प्रेस कॉन्फरन्सला बोलवलेलं नाहीये. तिला तिच्या रूममध्ये रेस्ट करू द्या, ओके? तुम्हाला खरंच तुमच्या बायकोची तब्येतीची काळजी आहे की तुमचं सत्य बाहेर पडेल याची भीती वाटते आणि म्हणून तुम्ही तिला लपून ठेवलंय? इतका वेळ तुम्ही जे सांगितलं ते आम्ही ऐकून घेतलं. तुमची बायको होण्याची वाट पाहिली, पण आता नाही. आता आम्ही गप्पा बसणार नाही. सत्य काय आहे त्याचं उत्तर आम्ही मिळवूनच राहू. तुमच्यासारख्या बायकोच्या जीवावर उठलेल्या नवऱ्याला अद्दल घडवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. हीच ती वेळ आहे बायकोचा छळ करणाऱ्या माणसाला धडा शिकवण्याची. चला, यांचा चेहरा असा काळा करूया परत कुठल्याच माणसाची हिंमत झाली नाही पाहिजे बायकोचा छळ करण्याची. मॅडम, असं काही करू नका. 1 मिनिट थांबा. तुम्ही बाजूला वा. एजंटने असं काही केलं नाहीये. अहो थांबा. ओय, तुम्ही काय करताय? तुम्ही आधी बाजूला वा. अहो काय करताय? काय करताय तुम्ही? मॅडम, तुम्ही असं नाही करू शकत. ते एजंट, तुम्हाला कळतंय का? ओ ताई ताई थांबा. इन्व्हेस्टिगेशन अजून चालू आहे. 1 मिनिट. तुम्हाला जे काही करायचं ना ते करा. माझी बायको इथे येऊ शकत नाही, अँड दॅट्स फायनल. तुम्ही बाजूला वा आधी. मॅडम, ते एजंट. विराज, थांब. त्यांना करू दे. त्यांना जे करायचं ते. गो हेड. असं करू नका. काय करताय तुम्ही? अरे बघ ना. थांबा. मला प्रश्न विचारायचे आहेत ना? मीच आहे लीला अभिराम जहागीरदार.